आणि आता पुण्यातून एक मोठी बातमी आहे। पुण्यातल्या मर्सिडीज बेंझ कंपनीला महाराष्ट्र सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळानं नोटीस बजावली आहे। प्रदूषणासंदर्भातल्या नियमावलीचं कंपनी पालन करत नसल्याचं कारण देत ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। मात्र मर्सिडीजला बजावलेली नोटीस नंतर स्वतःच एमपीसीबीनं डिलीट केलेली आहे। सिद्धेश कदमांनी मर्सिडीज कंपनीला दिलेली भेट वादात सापडलेली आहे। प्रदूषण मंडळ संबंधित नसलेल्यांना घेऊन कदम गेलेले आहेत। प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस वादात सापडलेली आहे, कारण मर्सिडीज बेंझला बजावलेल्या नोटीसीचं स्वतःच केलेलं ट्विट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं डिलीट केलंय। प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्यासह 35 जणांनी 23 ऑगस्टला मर्सिडीज बेंझ कंपनीच्या पुणे युनिटला भेट दिली होती। धक्कादायक बाब म्हणजे त्या 35 जणांमध्ये केवळ 4च जण प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संबंधित होते। त्यामुळे प्रदूषण मंडळाशी संबंध नसलेल्या लोकांना घेऊन कंपनीला दिलेली भेट वादात सापडली। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया। आपल्याबरोबर आहेत राहुल कुलकर्णी। राहुल, नेमकं काय झालंय मर्सिडीज बेंझ कंपनी आणि एमपीसीबी मध्ये, काय गौड बंगाल रंगतंय? नाही, एक म्हणजे महाराष्ट्राच्या उद्योग जगतामध्ये ही घडामोड फार चर्चेत आली आहे, कारण आंतरराष्ट्रीय पातळीची कंपनी आहे मर्सिडीज बेंझ। 1994 साली ती चाकणला आली। 2015 पासून त्यांनी आपलं युनिटचं एक्सपान्शन पण केलं आणि जगभरातल्या महत्त्वाच्या ज्या ब्रँड गाड्या आहेत त्या आपल्या पुण्यातल्या चाकणमधनं तयार होतात आणि ती स्वतःच कंपनी ही आंतरराष्ट्रीय मानकाचं पालन करत असते। 19 तासापूर्वी एमपीसीबीनं एक ट्विट केलं। त्याच्यात एमपीसीबी असं म्हणाली की इम्पॉर्टंट नोटीस, मर्सिडीज बेंझ असेंबली प्लांट फाउंड नो कंप्लायंट ड्यूरिंग एन इन्स्पेक्शन ऑफ ऑगस्ट 23, 2024 बाय द एमपीसीबी चेअरमन मिस्टर सिद्धेश कदम. It was revealed that the Mercedes-Benz assembly plant is not adhering to the pollution control guidelines set by the MPCB. म्हणजे इतक्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपनीमध्ये प्रदूषणाच्या संदर्भातल्या कुठल्याही नियमावलीचं पालन केलं जात नाही असं एमपीसीबी म्हणाली आणि त्यासोबत सिद्धेश कदम यांचे काही फोटो त्यांनी ट्विट केले। आता मी मर्सिडीज बेंझ बरोबर पण बोललो, त्यांना विचारलं की तुम्ही कुठल्या नियमाचं पालन करत नव्हतात। त्यावेळेला कंपनी वर्तुळातनं आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे, कारण त्यांनी नंतर एक ऑफिशियल स्टेटमेंट आपल्याकडे पाठवलंय। ते असं म्हणतात की आम्ही आंतरराष्ट्रीय मानकं पाळणारी कंपनी आहोत, आम्ही कुठल्याही नियमाचं कधीही उल्लंघन केलेलं नाही आणि जेव्हा अशा पद्धतीनं सिद्धेश कदम यांनी कंपनीला भेट दिली त्याची कुठलीही पूर्वकल्पना त्यांना नव्हती, कुठलीही पूर्वसूचना नव्हती, अजूनही त्यांना अधिकृतपणे कुठलीही सूचना दिलेली नाही। आणि जेव्हा हे ऑफिशियल स्टेटमेंट मी त्यांच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशनकडनं घेतलं त्यानंतर असं लक्षात आलं माझ्या की एमपीसीबीनं ते स्वतःच केलेलं 19 तासापूर्वीचं जे ट्विट आहे ते डिलीट केलं। आता डिलीट केल्यानंतर मात्र खूप सारे प्रश्न उपस्थित होतात। एक, सिद्धेश कदम हे महामंडळाच्या अध्यक्षाच्या कॅपॅसिटीमध्ये त्या कंपनीला भेट द्यायला गेले होते, तर मग ते ट्विट का डिलीट केलं? 35 मंडळी कोण होती की ज्यांनी मर्सिडीज बेंझ सारख्या इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीला भेट दिली? त्या 35 जणांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाची किती मंडळी होती? कारण मला जी सूत्राची माहिती मिळते त्याच्यानुसार केवळ 4च जण हे मर्सिडीज बेंझ कंपनीच्या भेटीच्या वेळेला अधिकृतपणे प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संबंधित होते। मग उर्वरित लोक कोण होते? त्यांनी इतक्या महत्त्वाच्या कंपनीमध्ये भेट दिल्यानंतर तिथे एवढा जो वेळ घालवला त्याच्या मागचा उद्देश काय होता? आणि सर्वात महत्त्वाचं, आपणच केलेलं ट्विट प्रदूषण नियंत्रण मंडळानं का डिलीट केलं? यातनं खूप सारे प्रश्न उपस्थित होत आहेत आणि ते एकूणच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामकाजावरती आणि अध्यक्षांनी दिलेल्या भेटीवरतीच मोठे प्रश्नचिन्ह लावणारे आहेत। त्याचे अनेक अर्थ होऊ शकतात, प्रेक्षक सुज्ञ आहेत, त्यांना न सांगणे लागू। नक्कीच धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।